नमस्कार. महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आयोजित केलेल्या लोकसत्ता महाराष्ट्र गाथा या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या सत्रामध्ये मी भक्ती विसुरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर्स आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC. असोसिएट पार्टनर्स आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. व्याख्यानमालेचं आजचं शेवटचं समारोपाचं सत्र आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अरुणा ढेरे. सगळ्या श्रोत्यांना सगळ्यात आधी एक दोन छोट्या नेहमीच्या सूचना देते. प्रश्नोत्तर कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात होणार आहेत, त्यासाठी तुमचे प्रश्न तुम्ही Q&A या सेक्शन मध्ये कळवू शकता. त्यातले काही निवडक प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या वतीने आम्ही डॉक्टर अरुणा ढेरे यांना विचारण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर झूमच्या मर्यादा लक्षात घेता हा कार्यक्रम आता YouTube वरती सुद्धा तुम्ही लाईव्ह बघू शकता. त्यामुळे जे झूम वरती पोहोचू शकणार नाहीत त्यांना YouTube वरती आजचं व्याख्यान ऐकता येईल. आणि यानंतर मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर अरुणा ढेरे यांचा औपचारिक परिचय आपल्या वाचकांना श्रोत्यांना करून द्या. धन्यवाद भक्ती. डॉक्टर अरुणा ढेरे हे नाव मराठी साहित्य विश्वाला अजिबातच नवीन नाही. साहित्यातल्या बहुतेक सगळ्या प्रांतांमध्ये अरुणाताईंनी अतिशय मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. कवी म्हणून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली, वाचकप्रियता मिळाली हे जरी खरं असलं तरी कथा, कविता, आस्वादक समीक्षा, अनुवाद, संपादन अशा विविध वाङ्मय प्रकारात अतिशय सर्जनशीलपणे गेली जवळजवळ 4 दशकं अरुणाताई काम करतायत आणि वैचारिक आणि संशोधन क्षेत्रातलं त्यांचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आणि मोठं आहे. मागचं शतक म्हणजे महाराष्ट्रातलं जे 19व्या शतक होतं, ज्याला प्रबोधन पर्व म्हणतात, त्या प्रबोधन पर्वातल्या काळातल्या परिवर्तनशील स्त्री जीवन आणि भारतीय स्त्रीवाद, लोक आणि अभिजात परंपरा यांचे संबंध हे त्यांच्या आस्थेचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. 50हून अधिक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत आणि राज्य पातळीवरचे अनेक पुरस्कार अरुणा त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. मला काय आणि कोणाही लिहित्या माणसाला अरुणाताईंच्या शब्दकलेचा हेवा वाटावा अशी सगळ्यांची मानसिक अवस्था असते. त्यामुळे अरुणाताई या कार्यक्रमासाठी आल्या याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचं लोकसत्ताच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. खूप मोठ्या संख्येनं झूमवर आणि YouTube लाईव्हवर वाचक लोकसत्ताचे सहभागी झालेले आहेत. त्यांचंही लोकसत्ताच्या वतीनं स्वागत करतो आणि माझी सहकारी भक्ती विसुरे हिला पुन्हा सूत्र हाती घ्यायची विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्या वाचकांचे, श्रोत्यांचे, अरुणाताईंचे मनापासून स्वागत. आणि फक्त पुन्हा आठवण करून देते, तुमचे प्रश्न Q&A सेक्शन मधून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमच्या वतीने अरुणाताईंना ते विचारण्याचा प्रयत्न करू. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला, टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे या सगळ्यांच्या सहकार्यानं आजच्या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या सत्रात मी अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी आजचं सत्र गुंफावं. नमस्कार. महाराष्ट्र गाथा या व्याख्यानमालेचं आज समारोपाचं सत्र आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या 61व्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून ही व्याख्यानमाला लोकसत्तेने आयोजित केली आहे. महाराष्ट्र हे नाव मराठी भाषक प्रदेशाला का आणि कसं पडलं असेल याचा शोध घेताना वेगवेगळ्या व्युत्पत्तीचा विचार अभ्यासकांनी केला आहे. त्यामध्ये एक व्युत्पत्ती अशी आहे, महान राष्ट्र म्हणून महाराष्ट्र. आणि ही व्युत्पत्ती सार्थ करणाऱ्या पुष्कळ गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राजवळ आहेत आणि त्यामध्ये इथल्या समृद्ध वाङ्मयीन परंपराही आहेत. मी वाङ्मयीन परंपरा असा शब्द बहुवचनी वापरलाय, द्विवचनी वापरलाय म्हणूया. याचं कारण की अभिजात वाङ्मयीन परंपरेबरोबरच
इथली लोकवाङ्मयीन परंपरा ही खूप समृद्ध अशी परंपरा आहे आणि या दोन्ही परंपरांची मिसळण ही वाङ्मयाच्या इतिहासामध्ये वारंवार आपल्याला दिसत पण आलेली आहे. खरं तर एखाद्या वाङ्मयीन प्रवाहाचा उगम शोधणं, कुठून सुरू झाली ही परंपरा असा शोध घेणं हे अवघड काम आहे. म्हणजे नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असं म्हणतात. का शोधू नये नदीचं मूळ? तर अनेक झिरपे असतात. माती खालून, दगडधोंड्यामधून, खडकांमधून पाझरत एके ठिकाणी गोळा होतं पाणी, खाली जातं, मोठ्या कातळाखाली दिसेनासं होतं आणि आणखी नवे नवे अंतप्रवाह सामावून घेत पुन्हा नदीच्या रूपाने वाहू लागतात. तेव्हा कुठला झिरपा मूळ मानायचा असा प्रश्न येतो ना. म्हणून नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात. वाङ्मयीन परंपरेचंही तसंच आहे. आपण कवितेपुरतं बोलूया. मराठी काव्य परंपरेचा उगम शोधत शोधत फार मागे जावं लागतं आपल्याला आणि एक झिरपा मराठी भाषा म्हणून ओळखली जाण्याच्याही आधी, बोली मराठी ही ओळखली जाण्याच्याही आधी महाराष्ट्री प्राकृत पर्यंत जाऊन पोचतो. गाहा सप्तसई म्हणजे संस्कृतामध्ये गाथा सप्तशती हे मुळातलं प्राकृत काव्य आणि हे आहे इसवी सनाच्या 6व्या शतकातलं, म्हणजे इतक्या जुन्या काळातलं हे काव्य आहे. हाल सातवाहन नावाच्या राजाने त्या काळामध्ये लोकरूढ अशा ज्या कविता होत्या, अनेक कवींनी केलेल्या आणि माणसांच्या मनीमुखी असलेल्या कविता त्या त्यांनी एकत्र केल्या आणि त्याचं एक संकलित स्वरूप म्हणजे गाहा सप्तसई. या गाथा महाराष्ट्री प्राकृत मधलं मराठीच्या मुळाशी असलेलं हे पहिलं काव्य 1,500-2,000 वर्षांपूर्वीचं. आणि या काव्यामध्ये आपल्या लक्षात येईल की पैठण ही राजधानी होती सातवाहनांची. गोदावरी काठचा संपन्न प्रदेश हा सातवाहनांचा राजप्रदेश. तिथलं लोकजीवन, तिथल्या माणसांची राहणी, पोशाख, सण उत्सव, श्रद्धा समजुती एवढंच नाही तर वनस्पती जीवन, प्राणी जीवन, या माणसांच्या भोवतालचा सगळा परिसर हा सगळा त्या काव्यामध्ये जिवंत झालाय. मुख्यतः हा शृंगार हा त्या काव्याचा रस आहे. पण असं लक्षात येईल की मानवी भावभावनांचा सर्वस्पर्शी उत्कट आणि रसरशीत असा उद्गार, असा आविष्कार हा या काव्यातून झालेला आहे. सुरुवातीचंच मराठीच्या मुळाशी असलेलं हे काव्य अत्यंत वैभवशाली काव्य आहे. खरं म्हणजे यामध्ये कुठल्याही राजवंशाचं स्तुतिस्तोत्र नाही, कोणाचीही गौरवगाथा नाही, पण सर्वसामान्य माणसांच्या जिवंत अशा सुखदुःखांचे उत्कट उष्ण असे उद्गार त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. एकच उदाहरण द्यावंसं वाटतं, मोह आवरत नाहीये. एक प्रेयसी आहे किंवा एक तरुण मुलगी आहे. भेटायचा संकेत ठरलेला आहे, तो आहे नदीच्या पलीकडच्या देवळामध्ये तिने जायचं आहे. मध्यरात्री भेटण्याची वेळ ठरली आहे, पण होतं असं की प्रचंड पाऊस पडतोय, पावसाळ्याचे दिवस, गोदावरीला पूर आलेला आहे. तशा पुरामध्ये उडी घेऊन ऐन मध्यरात्री ती आपल्या प्रियकराला भेटून येते आणि नंतर एक 4 ओळींची सुरेख गाथा तिने म्हटलेली आहे. तिच्या भूमिकेतून लिहिलेली गाथा आहे किंवा म्हटलेली गाथा आहे. तर ती असं म्हणते की त्याचं गुणवंत सौभाग्य आणि माझं दुर्मिळ साहस स्त्री जातीमधलं ठाऊक आहे फक्त त्या गोदावरीच्या पुराला आणि त्या पावसाळी मध्यरात्रीला. आता पहा की एरवी सौभाग्य ही संज्ञा असते ती स्त्रीच्या बाबतीत वापरली जाते, पण इथे ती सहज म्हणते की त्याचं गुणवंत सौभाग्य. का तर पोहून गेली आहे ती ऐन मध्यरात्री, धाडस केलंय ते तिने केलंय म्हणून त्याचं भाग्य आहे. आणि माझं काय आहे, दुर्मिळ साहस स्त्री जातीमधलं ठाऊक आहे फक्त त्या गोदावरीच्या पुराला आणि त्या ऐन पावसाळी मध्यरात्रीला. अशासारख्या गाथा तुम्हाला ज्या वेळेला समोर येतात किंवा एखादी सहजपणाने एखादा आपल्या पत्नीविषयी म्हणतो की रतिकाळी आनंदानं फुललेले असतात गाल, प्रियकराला शेकडो आज्ञा देते ती खुशाल आणि सकाळी
अशी अधोगदन असते सई की हीच ती, यावर विश्वासही बसत नाही. अशासारखं आज ज्याला चारोळ्या म्हटलं गेलं असतं, अशासारखं काव्य हे ज्या वेळेला सातवाहनाने एकत्रित केलेल्या या लोकजीवनातून आलेल्या कवितेपाशी जातात, त्यावेळेला असं वाटतं की मराठी किती भाग्यवान की अशासारखं सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याशी घट्ट बांधलेलं काव्य, त्याच्या आयुष्यातून उगवून आलेलं काव्य हे मराठीच्या मुळाशी आहे. पण मग या काव्यानंतर काय झालं? एक खूप मोठा अंधारलेला काळ दिसत आला. म्हणजे कवितेचा झिरपा कातळाखाली गेला असं म्हणूया. मुठभर संस्कृत पंडितांनी सगळं वाङ्मयाचं क्षेत्रच ताब्यात घेतलं आणि जीवनाशी जोडलेली ही जी कवितेची धारा होती ती मग 700-800 वर्ष अतिशय शांतपणाने माणसांच्या आयुष्यात मिसळूनच वाहत राहिली. खरं तर माणसं सणा उत्सवांची गाणी म्हणत होती. मोठा हाकताना आणि गुरं चरायला नेल्यानंतर गात होती. जीवलगाच्या मृत्यूनंतर त्याला निरोप देताना गात होती. जन्माचा आनंद साजरा करताना गात होती. नामस्मरण होतं, भजन होतं, कीर्तन होतं. दुसरीकडे बायका दळता काढताना गात होत्या. शेण्या थापताना, पाणी शेणताना गात होत्या. घरोघरी माणसं स्तोत्र आणि आरत्या म्हणत होती. मुलांना बाळगाणी शिकवत होती. देवळांमधून काकडे भोपाळ्या शेजारत्या होत होत्या. माणसं गाणी रचत होती, गातही होती. पण ही कविता जी होती ही लोकांच्या बरोबर, लोकजीवनाबरोबर सरळपणाने चालत आलेली कविता होती. त्याला अभिजात परंपरेमध्ये वेगळं स्थान मिळालेलं नव्हतं. दुसरीकडे शास्त्री पंडित हे संस्कृत काव्य नाटकं वाचत होते, तत्वज्ञानाचे ग्रंथ अभ्यासत होते, लिहित होते, संस्कृतातून काव्यरचना करत होते. त्यांचं संस्कृतामधलं ज्ञान मात्र पद आणि धावे म्हणणाऱ्या शेतशिवारांमध्ये मोकळं गाणाऱ्या माणसांपर्यंत पोचत नव्हतं. साधीसुधी माणसं, मराठी बोलणारी, मराठीतून गाणारी, त्यांना संस्कृत काव्याचा आनंद कळत नव्हता आणि त्यातलं तत्वज्ञानही कळत नव्हतं. मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथराज यायला 12वं शतक उजाडलं. तो होता तत्वज्ञान विवरून सांगणारा ग्रंथ. सामान्य माणसांच्या आटोक्यातला नव्हता. पण मग चक्रधर आले. गद्याचं खास देशी कसदारपण दाखवणारं महानुभाव गद्य आलं. त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर आले, नामदेव होते, सगळं संतमंडळ आलं. लक्षात येईल की तेव्हा भारतभर सगळीकडे एका नव्या कवितेचा उदय होत होता, भक्ती कवितेचा उदय. सगळी संत मंडळी, मग पुढे बंगालचे चैतन्य प्रभू असोत, उत्तरेतले कबीर, चरणदास, दादू दयाल असोत, वल्लभाचार्य किंवा रामानंद असोत, किंवा दक्षिणेतले बसवेश्वर असोत, अक्क महादेवी असोत, आंधाळ, वेमना, कितीतरी कवी. 11व्या शतकापासून पुढे 6-7 शतकं भक्तीची एक विलक्षण क्रांतिकारी लाट उसळली आणि या सगळ्यांची कविता ही त्या धारेतून, त्या लाटेतून वर आली. यांनी काय केलं तर संस्कृताला दूर सारून देशी भाषेमध्ये कवितेचं पुनरुज्जीवन केलं. मराठीतून आली ज्ञानेश्वरी, नरेंद्र कवीचं रुक्मिणी स्वयंवर आलं, नारदीय पद्धतीला बाजूला सारून नामदेवांचं वारकरी कीर्तन आलं, अभंग आणि ओवीसारखे गोड लोकछंद मराठी संतांनी आपलेसे केले. इथला विठ्ठल हा आगळा वेगळा देव. आपल्याला माहिती आहे की हरिहरांचं ऐक्य साधणारा देव. इथलं संत काव्य हे त्या विठ्ठलामुळे, त्याच्याशी बांधल्या गेल्यामुळे प्रकृतीतःच वेगळं झालं. शैव वैष्णव या दोघांचाही एक वेगळा मेळ झाला. विठ्ठलाचं रूप वेगळं, रंग वेगळा. त्याच्यामुळे इथल्या सगुण भक्तीला एक वेगळंच देखणे पण लाभलं असं आपल्या लक्षात येईल. संतांचे शब्द साधे, उमाळ्याचे, आपण साहित्य निर्माण करतो याची जाणीवही नसलेले, त्या अर्थाने लोकपरंपरेतलेच असलेले असं म्हणूया, पण त्यातून आलेले अनुभव फार थोर. म्हणजे अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, असं लक्षात येतं की जातीपातीच्या पलीकडे जात माणसांना दिलासा देत संत कवितेनं कवितेचं अत्युच्च असं कवितेची अत्युच्च अशी झेप काय असते हे माणसांना दाखवलं.
उदाहरण म्हणून मी आता तुकारामांच्या ओळी समोर ठेवल्या की अणुरणिया थोकडा तुका आकाश एवढा, किंवा मीच मला व्यालो आपुल्याच पोटी आलो. अशा प्रकारे एका बाजूला कवितेचं विलक्षण साधेपण आणि प्रचंड विराटपण हे दोन्ही दाखवणारी ही कविता होती. ज्ञानेश्वरांचं पसायदान तर आज 800 वर्षांनंतरही वर्तमानाला एक विश्वात्मक भान देणारं कसं आहे याची जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. एक अमोल भारतीय तत्वज्ञान हे या कवितेने आपल्याला दिलंय. कला आणि अध्यात्म यांची इतकी भावगर्भ मिसळण नंतरही मराठी कवितेत कुठे झालेली आपल्याला दिसत नाही. अध्यात्माची गूढ गहनता, संत कवितेचं सौंदर्य किती परिणी आहे याच्यावर एक स्वतंत्र व्याख्यान होऊ शकतं, मी ते बोलत नाही. पण मी आठवण साधी एका निळ्या रंगाची देते, एक उदाहरण म्हणून देते की एका काळ्या निळ्या रंगामध्ये सगळी अध्यात्माची गूढ गहनता सामावलेली आहे आणि संतांनी त्याचा विलक्षण सुंदर असा आविष्कार केलेला आहे. गुंथ काळी बिलवर काळी यमुना जळे ही काळी वो माय यासारखी एखादी गवळण आठवा, तुम्हाला समजून येईल मी काय म्हणते. किंवा निळी आहे रजनी वाहे मोत्यांची सारणी यासारखी ज्ञानजीवांची रचना आठवा. आणि तरी ही कविता अध्यात्माच्या ओझ्याने जड झालेली कविता नाही. उलट माणसांच्या सुखदुःखांच्या, त्यांच्या आयुष्यातल्या वेदनांचा, संकटांचा भार हलका करणारी एक सोपी आणि छानदास कविता होती. बोलीला इतकी जवळ की माणसांच्या मनीमुखी ती सहज राहावी, आणि तरी इतकी प्रगल्भ, इतकी आशय समृद्ध की माणसांच्या जीवनाचा आधार बनून राहावी, त्यांचं मन उंचावत विस्तारत राहावी. माणसांमधलेच अनुभव, त्यांचेच उदाहरणं, त्यांचीच रूपकं, त्यांचेच दृष्टांत आणि त्यातून उंच उठत एकदम आभाळाला स्पर्श करणारा अर्थबोध. शिवाय प्रत्येक संताच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श त्या कवितेला झालेला. प्रत्येक संताच्या कवितेचा चेहरा वेगळा आहे. हा, पंढरीचं सुख, विठ्ठलाची ओढ, विरह, भेटीचे तळमळ काही प्रमाणात सांकेतिक आहे, पण त्या पलीकडे जाणारा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा स्पर्श त्या कवितेला आहे. तुकारामांनी तर कवितेला अनुभवाशी इतकं घट्ट बांधून ठेवलंय. यासाठी सांगते की मराठी कवितेचं हे भाग्य आहे की मानवी जीवनाच्या सुखदुःखमय अनुभवांशी घट्ट बांधले, पण हे जसं गाथासप्तशतीत होतं तसं वेगळ्या अर्थाने अध्यात्माच्या अंगाने ते संत कवितेतही होतं. तुकारामांनी मी आत्ता म्हटलं तसं बांधून ठेवलंय. आणि अनुभवाविण कोण करी पाप, रीतेची संकल्प लाज लावी, अशा प्रकारे त्यांनी त्याचा आपल्याला अनुभव दिलाय. अशी अनुभवाची खोल, जाणती आणि प्रगल्भ अशा प्रकारची अभिव्यक्ती नसलेली आणि सामान्य माणसांच्या सुखदुःखमय जीवनाशी बांधलेली नसलेली, थेट नातं नसलेली, पण रसाळपणाने संस्कृतातलं आणि संस्कृतीतलं सगळं संचित मराठीला परिचित करून देणारी पंडिती कविता म्हणजे पंत कवींची कविता. पहिली संत कवींची, मग पंत कवींची कविता ही महाराष्ट्राच्या काव्य परंपरेतली लक्षणीय कविता आहे. मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वरांसारख्या पंडित कवींच्या काव्याचा संभार खरोखर खूप मोठा आहे. गोष्टी ऐकायला आवडतात माणसांना. या कवींनी मुख्यतः रामायण महाभारताच्यावर आधारलेल्या रचना आणि पुराणांच्या मधल्या वेगवेगळ्या कथांवर आधारलेल्या रचना अशा केल्या आणि आख्यान काव्याचं दालन हे मराठीमध्ये समृद्ध केलं. भाषेचं शरीर किती लवचिक, किती रसरशीत आणि किती श्रुतीसुंदर आहे याचं दर्शन याही कवींनी घडवलं. मानव्य आणि करुणा यांचं एक हृदयंगम दर्शन, उज्ज्वल असं दर्शन ते संत कवींनी घडवलं. त्याच्या तुलनेमध्ये या पंडित कवींनी सांकेतिक अशा रचनाप्रधान कवितेचा हात धरला, पण मराठीच्या भाषिक अवकाशामध्ये त्यांनी पौराणिक कथानकांचा एक अतिशय रमणीय असा खेळ मांडला. काव्य परंपरेचा विचार करताना संत कवितेचा विचार आपण थोडा बाजूला, संतांच्या तुलनेमध्ये पंत कविता आपण बाजूला सारतो, पण त्यांच्या कथन काव्यांवरच इथली कीर्तन प्रवचनांसारखी पारंपरिक संपर्क माध्यमं पोचली गेली. आणि मी आधी म्हटलं तशी आपल्या संपन्न भारतीय संस्कृतीच्या संचिताची आणि पुराणांनी निर्माण केलेल्या मिथकीय विश्वाची ओळख ही मराठी वाङ्मयाला त्यांच्यामुळे झाली.
शिवाय अधूनमधून त्यांच्या प्रतिभेचा एखादा चमकारा सुद्धा रसिकांना आनंद देत राहिला. म्हणजे मोरोपंतांची स्त्रीगीतं आठवतात. सीता, राम आणि लक्ष्मण हे वनात चाललेले आहेत आणि सहजपणाने म्हणत आहेत. सीता म्हणतीये, सीतेचं गीत आहे त्यांचं सीता गीत. ती सहजपणे म्हणते की लक्ष्मण भावोजी मागे पुढे स्वामी, मज आहे धामी ऐसे वाटे. किंवा मुक्तेश्वराची कविता आठवा. किती भव्य रूपक पावसाचं त्यांनी उभं केलंय की पृथ्वीखंड हे शाळुंका. कसा आहे संबंध, पृथ्वी हीच शाळुंका आहे. पृथ्वीखंड हे शाळुंका, अनंत पर्वत शिवपिंडिका, इंद्रे मांडिले अभिषेका, गगनपात्री जलधारा. तेव्हा अशा प्रकारची एक अतिशय श्रुती सुंदर अशी कविता, आणि मी आता म्हटलं तसं संस्कृतीचं आणि संस्कृताचं संपन्न संचित आपल्याला देणारी कविता पंतकविता आहे. मध्ययुगाच्या अखेरीपर्यंतच्या पदकार कवींची आठवण सुद्धा आपल्याला विसरता येत नाही. सजणी लागली मजला नीज, मावळले रवी शशी पंचांगी, नकळे बीजन तीज, असं म्हणणाऱ्या मध्वमुनीश्वरांच्या पासून दासगणू आणि अगदी अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे असं म्हणणाऱ्या सोयरपा आंबियांच्या पर्यंतचे हे पदकार कवी आहेत. आणि ह्या कवींनी आपल्या मराठी मनांची जी मशागत केली, खोलवर मशागत केली, त्यातूनच या सगळ्या मधल्या अंधारलेल्या काळामध्ये मराठी मन हे कवितेला, कवितेच्या भावसंपन्नतेला असं सन्मुख राहिलेलं मन आहे. सबंध मध्ययुगात मराठी माणसाच्या रोजच्या जगण्यात जी ओवली गेली होती, मिसळून गेली होती, भिनून गेली होती, ती कविता ही या पंडित कवींची मात्र नव्हती. काही गीतं असतील, पण मुख्यतः ती होती ती संत कवींचीच कविता होती, लोककवींची कविता होती आणि या पदकार कवींची कविता होती. खरं तर त्यानंतरही 16व्या शतकानंतर म्हणूया गाजत राहिलेल्या शाहिरांची कविता होती. संत, पंत आणि तंत असे 3 शब्द वापरले जातात या 3 काव्य परंपरेतल्या टप्प्यांवरच्या कवींसाठी. पहिले संत कवी, दुसरे पंडित कवी म्हणजे पंत कवी, आणि तिसरे शाहीर, त्यांना तंत कवी म्हटलंय कारण तुणतुण वाजवत, तार छेडत अशा प्रकारचं गाणारे हे तंत कवी. सगळ्या देशभरातली राजकीय, सामाजिक, धार्मिक अराजकता, अस्वस्थता आणि दुर्दशा ही जशी संत कवितेच्या उदयाला कारणीभूत ठरली, तशी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ही शाहिरी कवितेच्या प्रभावाला कारणीभूत ठरली. शिवशाहीर पराक्रमाची आणि वीरश्रीची आकांक्षा इथल्या सामान्य माणसांच्या मनामध्ये जी जागी झाली होती, तिचं स्फुरण आपल्याला शाहिरी कवितेमध्ये दिसतं. हळूहळू ते वीरवृत्तीचं स्फुरण मावळत गेलं, कारण राजकीय सत्तेतही ती प्रखर स्वातंत्र्य लालसा आणि निस्वार्थ राष्ट्रप्रेम यांची आच राहिली नाही. धर्मक्षेत्रात पुन्हा एकदा कर्मकांडाचं वर्चस्व प्रस्थापित झालं. जातीय आणि वर्गीय विभाजनाने समाजाचा एकोपाही ढासळलेला होता. मग एका बाजूला शृंगार प्रधान लावण्या आणि दुसऱ्या बाजूला वीरगर्जना करणारे शाहिरांचे पोवाडे. अशी रसिकरंजनी कविता ही मनाला भुरळ घालणारी ठरली. हे शाहीर खरं तर लोकपरंपरेतूनच वर आलेले होते, पण त्यांचं शब्दांवर विलक्षण प्रभुत्व होतं. हटातटाने पटा रंगवून जटाधरी शिका शिरी मठाची उठा ठेवका तरी, अशा प्रकारची चतुर रचना ते सहजपणाने करत होते. दुसरीकडे कलगीतुऱ्याचं तत्वज्ञानात्मक असं चतुर काव्य सुद्धा, म्हणजे ते सवाल जवाबही ते करत होते. आणि तिसरीकडे तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे, वधून जाय प्राण घे जगी ठेवू नको रे, यासारखी अतिशय कोवळी भावनाही व्यक्त करत होते. हे मराठीच्या मुजऱ्या सीमांकरी प्रभाकर, ओनाजी बाळा, राम जोशी, पठ्ठे बापूराव, कितीतरी शाहिरांची नावं घेता येतील. अध्यात्म आणि शृंगार यांचा एकाच वेळी अनुभव देणारी शाहिरी कविता हा मराठी काव्य परंपरेतला एक महत्वाचा थांबा आहे. तिचं शृंगार प्रधान आणि रसील रूप हे पेशवाईत अधिक बहराला आलं, आणि पुढे ज्या ज्या वेळी राजकीय सामाजिक जीवनात वीरश्रीला आवाहन करण्याची वेळ आली, त्या त्यावेळी डफाचा कडकडाट करणाऱ्या शाहिरांचं स्फुरण हे कवींच्या शब्दांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः 19व्या शतक आठवा.
19व्या शतकातल्या आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धातल्या अभूतपूर्व अशा स्वातंत्र्याकांक्षी वातावरणात याच शाहिरी कवितेनी मेळे आणि फड गाजवले. सावरकर, विनायक, गोविंद यांच्यासारख्या कवितेला प्रखर तेज दिलं. अलीकडच्या काळातले शाहीर अमर शेख किंवा वामनदादा कर्डकांच्या पर्यंत या परंपरेचे पायकी येते. आणि अग्निसंप्रदाय म्हणून ज्या काव्य परंपरेची ओळख पुढे महाराष्ट्राला झाली ते कुसुमाग्रज कांतांसारखे कवी सुद्धा याच कवितेचे ऋणी. पंडिती काव्याबरोबरच शाहिरी कवितेचेही खरं तर थोडे पृष्ठस्तरीय गुणविशेष घेऊन आलेले वसंत बापट यांच्यापर्यंत खरं तर या शाहिरी कवितेचा धागा येऊन पोचतो. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र या दोन्ही संग्रामांच्या मध्ये याच कवितेचा आविर्भाव आपल्याला झालेला दिसतो. आधुनिक मराठी कवितेपर्यंत कवितेचा प्रवाह अखंड ठेवला तो एकीकडे या शाहिरी कवितेने आणि दुसरीकडे पंत कवितेच्या आख्यानवजा किंवा वर्णनात्मक वळणाने पुढे जाणाऱ्या लेंभे, मोगरे अशासारख्या कवींनी. पण खरा आमूलाग्र बदल घडला तो 20व्या शतकामध्ये इंग्रजी कवितेची ओळख झाल्यानंतर. कवितेचं रूप आणि कवितेचा आशय दोहोंच्या मध्ये मोठी परिवर्तन या काळात झाली. कविता म्हणजे काय याची एक पारंपरिक धारणा होती आणि ती संस्कृत मधल्या काव्य विचारांमधून आपल्यापर्यंत आलेली होती. मौखिक परंपरेने सुद्धा माणसांच्या बरोबर कविता आलेली होती, पण ती कविता म्हणून प्रतिष्ठित नव्हती. ती कविता म्हणून गणली गौरवली जात नव्हती. ती जगण्यात घोळलेली कविता वाङ्मय परंपरेच्या तळामधून अगदी स्वाभाविकपणाने वाहत राहिली होती. कवितेच्या मुख्य धारेमधली जी कविता होती ती मात्र निर्जीव होत सुखत गेली होती. पण मग इंग्रजी राजवट आली. नव्या संस्कृतीची, नव्या वाङ्मयाची ओळख झाली आणि या सुखत चाललेल्या कवितेचं निर्माल्यच झालं. नवी कविता नव्या जाणीवांना जन्म देणारी ठरली आणि तिचे अग्रदूत ठरले केशवसूत. कवितेची भाषा, कवितेतलं अनुभवाचं अस्तित्व, कवितेतून प्रगट होणाऱ्या भावना, विचारांचं स्वरूप सगळंच या नव्या कवितेने बदलून टाकलं. किंबहुना कवितेची नवी संघटनाच निर्माण झाली. हे सुरुवातीचे कवी मिल आणि स्पेन्सर वाचणारे, गोल्डन ट्रेजरीची पारायण करणारे. मुख्यतः कवितेकडे पाहण्याची संपूर्ण नवी दृष्टी त्यांनी निर्माण केली. कविता म्हणजे काय हे त्यांना चांगलं समजलं होतं. कविता म्हणजे केवळ शब्दांची रचना नव्हे, भाषेचा खेळ नव्हे, केवळ एखाद्या प्रसंगाचं वर्णन नव्हे किंवा एखाद्या कथेचं गायन नव्हे. केशवसुतांनी तर कवितेला आकाशाची वीज म्हटलं आहे आणि तिला धरू पाहणारे शेकडा 99% लोक हे जळून जातात असंही म्हटलंय. मी त्या 99% एक आहे असेही उद्गार त्यांनी काढले. त्यांनी असं म्हटलंय की नाक्या नाक्यावर कागदाचे कंदील घेऊन उभे राहून आम्ही प्रकाश देतो असं म्हणणारे अनेक कवी तुम्हाला भेटतील, पैशानं पासरी भेटतील असं त्यांनी म्हटलंय. पण खरा कवी हा स्वतःला जाळून घ्यायला सिद्ध असावा लागतो. त्यांनी बजावलं होतं. मला आठवण होते पुढच्या काळातल्या आरती प्रभूंची. त्या मनस्वी कवीने केशवसुतांसारखंच म्हटलं होतं स्वतःच्या कवितेबद्दल. प्रेम हवंय का या कवितेचं? पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्याच तळहातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल. पण त्यासाठी तुमचे हात तुम्हाला चांदण्याहूनही पारदर्शक करावे लागतील. करा. पुढे त्यांनी असंही म्हटलं होतं की माझ्या या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका. तिला पाहायचं असेल तर त्यांनी असं म्हटलं की तिला पाहायचे डोळे आधी मिळवा आणि मगच पहा तिच्याकडे डोकं वर उचलून. कवितेतलं आधुनिक युग सुरू झालं ते असं केशवसुतांच्या पासून, दामले मास्तरांपासून. ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चिघ्न चपला जी जाते, नाचत तेथे चमचमते, अंधुक आकृती तिच दिसती, त्या गाता ती निगूढ गीती. या गीताचे शब्द कसे? झपूर जा गडी झपूर जा. अशी कवितेमधली संदिग्धता, सूचकता तोपर्यंत मध्ययुगीन कवितेच्या शब्दांमध्ये कधी आलेलीच नव्हती. कविता म्हणजे काय?
असा मनाचा, जाणीवेचा आणि नेणीवेचा विचारही त्यांनी कधी केलेलाच नव्हता. अंधार जो फलक होता असे आम्हास, चेतो निबद्ध निजचित्र लिहावयास, असं केशवसूत म्हणाले. तेव्हा लक्षात आलं की कविता ही सगळीच्या सगळी तिच्यामधले वापरलेल्या शब्दांमध्ये नसतेच बहुतेक, तिच्या रचनेमध्ये नसते, सगळीच्या सगळी तिच्या घाटामध्ये नसते. शब्दांबरोबरच ती शब्दांच्या जोडीनं वापरलेल्या विरामचिन्हांमध्ये असते, प्रश्नचिन्हांमध्ये असते, दोन शब्दांमधल्या आणि दोन शब्दांच्या मागच्या अंधारातही असते उभी कविता. याची जाणीव मराठी कवितेला प्रथम झाली ती या काळात. बालकवींची कविता तशीच तर आहे, निरागस जाणीवांचं, निष्पाप आनंदाचं कोवळं सौंदर्य दाखवणारी कविता, जीवाला चटका लावणाऱ्या दुःखाचा उद्गार काढणारी कविता, सांध्य मेघांवरच्या भराभर पालटणाऱ्या रंगांसारखी कविता आहे बालकवींची. अतिशय तरल. आणि गडकरी म्हणजे गोविंदाग्रज, GN सारख्या प्रतिभावंतांनी त्यांना मराठीतल्या कार्निवलचे सूत्रधार म्हटलंय. नळे चंद्रज्योतींसारखी प्रतिभेची लखलख आतषबाजी दाखवणारी वैभवशाली कविता लिहिली गडकऱ्यांनी. प्रेमाचं सांकेतिक वर्णन पूर्णपणाने बाजूला सारून मराठीत प्रथमच धिटाईनं प्रेमाचं दुःख उत्कटपणे बोलून दाखवलं. एकटे आले आणि गेले हे कवी, यांची घराणी नाही निर्माण झाली. स्वतंत्र प्रतिभेचा चमत्कार दाखवायला आल्यासारखे अवतरले हे. त्यांच्या कवितेने स्वतःचे संप्रदाय नाही निर्माण केले, पण तरी कविता ही काय अद्भुत शक्ती आहे याची जाणीव या कवींनी आपल्याला करून दिली. तांबे हे मात्र घराणं निर्माण करणारे कुलपुरुष. ते ग्वाल्हेरचे राजकवी होते. टागोर आणि अरविंदांचं आनंदमय सृष्टीचं उल्लसित करणारं तत्वज्ञान, सांसारिक प्रेमाची गृहस्थधर्मी जाण म्हणूया आणि उत्तम असं गीतभान, तांब्यांच्या कवितेनं खरोखरच स्वतःचं एक घराणं निर्माण केलं. त्या घराण्यात छोटे मोठे पुष्कळ कवी पुढचे सामावतात. पण मागे जात, मी सगळ्यांची दखल घेणं अवघड आहे, पण मागे जात कालिदासापर्यंत त्या घराण्याची नाळ जोडून पुढे टागोर अरविंदापर्यंत आल्याचं भान ठेवणारे आणि तांब्यांच्या घराण्याचा वारसा सांगत असताना सुद्धा घरगुती प्रेमाला मुक्त आणि अनिर्बंध अशा रसरशीत शृंगाराची रसज्ञ धुंदी चाखवणारे कवी म्हणजे बाभू बोरकर. गोव्याचा समृद्ध निसर्ग आणि पोर्तुगीज संस्कृतीतून आलेला स्त्री पुरुष संबंधांमधला मोकळेपणा त्यांनी तांब्यांच्या घराण्यात मिसळून दिला. रसलंपटमी तरी माझं अवचित गोसावी पण भेटे, असं म्हणत बोरकरांची विराग आणि अनुराग एकत्र मिसळलेली अशी कविता आली. ऐंद्रिय सुखाचे उमाळे दाखवणारी कविता आली. त्याचबरोबर त्याच काळामध्ये बी कवींची तत्वचिंतनपर कविता आली. चाफा बोलीनं लिहिणारे कवी गुह देशपांड्यांसारख्या इतर काही कवींनी हा संप्रदाय पुढे नेला. तसा संप्रदाय रविकिरण मंडळानंही स्वतःचा निर्माण केला. पुण्यातले आणि पुण्यात शिक्षणासाठी आलेले असे काही कवी श्रीबा रानडे, गिरीश, यशवंत आणि माधव जुलियन रविवारच्या चहाला एकत्र जमायचं आणि कवितेची मैफल रंगवायची. यातून रवी किरण मंडळाचा उदय झाला. या मंडळींनी काव्य गायनाचे प्रयोग करून कविता लोकप्रिय केली. असं म्हणतात की रवी किरण मंडळामध्ये रवी एकच, माधव जुलियन, बाकी सगळे किरण. आणि ते एका अर्थाने खरंही आहे, कारण माधवरावांनी उत्तम कविता तर लिहिलीच, पण त्याचबरोबर गझल सारख्या काव्य प्रकाराची लक्षवेधी हाताळणी केली. मराठी छंदोरचनेचा उत्तम अभ्यास ग्रंथरूपाने लिहून ठेवला आणि छंदशास्त्राची ओळख मराठी अभिरुचीला करून दिली. अर्थात मात्रा गणवृत्तातून छंदाकडे वळणारी कविता ही अनिलांच्या मुक्त छंदापर्यंत पोचायला अजून पुष्कळ वेळ लागला आणि छंदाच्या आवरणाला सुद्धा पायतळी उतरवत सोलीव अशा आशयाचं सगळ्या कळांनिशी दर्शन घडवणारी नवी कविता समोर येण्यासाठी तर 20व्या शतकाची अखेरची शेवटची 2-4 दशकं उजाडावी लागली. खरं तर
अभिरुचीच्या अंगाने काव्याचा प्रवास पाहणं ही सुद्धा एक वेगळ्या अभ्यासाची गोष्ट आहे बरं का. पण ही मी आत्ता म्हटलं तशी मराठी कविता तिथून पुढे येत असताना रविकिरण मंडळाच्या शेवटच्या प्रभावाच्या काळामध्ये नव्या कवितेला संपूर्ण नव्या कवितेला भेटण्याआधी एक मोठं परिवर्तन जसं केशवसुतांनी केलं तसं पुन्हा एकदा मराठी कवितेमध्ये घडवून आणलं ते मर्ढेकरांनी. मराठीला शतकाच्या मध्यात मर्ढेकर भेटले आणि पचवावेही लागले. एकीकडे रविकिरण मंडळ आणि त्याच्या प्रभावातले कवी, दुसरीकडे उत्तम अभिजात परंपरेशी नातं सांगत कवितेकडे गंभीरपणे पाहणारे आणि स्वतःच्या प्रकृतीनं अतिशय उत्तम अशी कविता लिहिणारे बोरकर, कुसुमाग्रज, रेगे, इंदिराबाई यांच्यासारखे कवी. मर्ढेकरांना महायुद्धाचे परिणाम भोगणाऱ्या जगाचा, महानगरांच्या उदय काळाचा आणि यंत्रयुगाचा असा सर्वस्वी नवा अनुभव सांगायचा होता. त्यासाठी या जुन्या आणि नव्यांच्या सुद्धा भाषिक अभिव्यक्तीला संपूर्णपणे मोडून काढणं आवश्यक ठरलं. मग जी कविता त्यांच्याकडून आली ती म्हणजे पिपात मेले ओल्या उंदीर किंवा पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपतो कुणी काळोख या प्रकारची कविता. तोपर्यंत मराठी रसिक जी कविता वाचत आले होते ती पाहता या कवितेनी त्या काळातले रसिक बेशुद्धच पडण्याची वेळ आली असली तर नवल नाही. पण लोभ जिव्हेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा, असं म्हणत मर्ढेकरांनी कविता संपूर्ण नवी केली. ती इतकी नवी केली की समकालीन जाणत्यांना सुद्धा तिचं नवेपण स्वीकारणं उकळणं अवघड केलं. मग संकेतनिष्ठ पारंपरिक अभिरुचीची तर गोष्टच नव्हे. मर्ढेकरांच्यावर अश्लीलतेचा खटला भरण्यापर्यंत या कवी रसिकांची मजल गेली. या पार्श्वभूमीवर मला फक्त जाता जाता आठवण करून द्यावीशी वाटते की पु ल सुनीताबाईंनी केलेल्या मर्ढेकरांच्या कवितेच्या अभिवाचनाचं महत्व या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं पाहिजे. मर्ढेकर एकट्याने सगळं युग खांद्यावर घेऊन पालटवून टाकणारे कवी होते. आण तुझ्या लालसेची, आण डोळ्यांची अभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवी न जागी. चुकले कमी. आण तुझ्या लालसेची, आण लोकांची अभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवी न जागी. अशी शपथपूर्वक पापणी जागी ठेवून मराठी कवितेचा युगपालट केला मर्ढेकरांनी. एक अख्खं गंभीर परिवर्तन कवितेच्या रूपाचं आणि अंतरंगाचं आणि खरं तर काव्यदृष्टीचंही हे घडवताना मर्ढेकरांनी मराठीतल्या सौंदर्यशास्त्राचीही नवी पायाभरणी केली. कला आणि माणूस यांचे संबंध त्यांनी उकलून दाखवले. वाङ्मयीन महात्मता काय असते याचं विवरण केलं आणि संज्ञा प्रवाहाचीही नवी ओळख कादंबऱ्यांमधून मराठीला करून दिली. महानगरीय जाणीवांच्या कविता प्रवाहाची सुरुवात मर्ढेकरांनी केली आणि अगदी आतापर्यंत या प्रवाहात कितीतरी कवींच्या कसदार कवितांची भर पडत गेलेली आहे. नावं घेता येईल ते सगळ्यांची. मर्ढेकरांनी आणलेल्या नवेपणामध्ये जुनं पुष्कळ काही मोडीत निघालं. बरीच पडझड झाली. काव्य संकेतांची झाली, काव्य रूपाची झाली आणि मुख्य म्हणजे कवितेविषयीच्या संकल्पनेची झाली. पण केवळ वाङ्मयीन परंपरेतल्या या पडझडीवरच मर्ढेकरांच्या कवितेतलं परिवर्तन थांबलं नाही. माणसांची जीवनदृष्टी सुद्धा त्यामुळे बदलून गेली. कवितेची शक्ती काय असते हे या निमित्ताने आपण लक्षात घेतलं पाहिजे. केशवसुतांनी म्हटलं होतं, अमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटून प्यायाचा, पिता बुडाशी गाळ दिसे, अनुभव त्याचे नाव असे. हा जो अनुभव नावाचा गाळ दुःखाच्या प्याल्याच्या तळाशी असतो, खरं तर तो सुखाच्याही प्याल्याच्या तळाशी असतो, कारण एकूणच जीवनाच्या तळाशी असतो. तो गाळ हलवून वर आणला मर्ढेकरांनी. मी एक मुंगी, तू एक मुंगी असं अतिक्षुद्र झालेलं माणसाचं आयुष्य, ज्याचा अनुभव आजही आपण घेतोय की माणसं मरतायत, हिशेबच नाही त्याला. किंवा हा सडल्या तुझं शिव्या कितीही, आलो तुझी अपायी लोळत,
अशा श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या कात्रीत सापडलेल्या माणसाचा आकांत आणि हाड बंडले अशा बायका विणीत बसल्या चिमणे जीवन. अशा प्रकारे स्त्रीच्या रोमॅन्टिक अशा प्रतिमेला मोडून चुरगळून टाकणारं स्त्री जीवन सगळं त्या काळातून वर आलं. स्त्रीची संपूर्णपणाने पुनर्रचित झालेली प्रतिमा नव्हे, प्रतिमेतून बाहेर आलेली जिवंत हाडामासाची स्त्री ही खरं तर शतकाच्या सुरुवातीपासूनच हळूहळू मराठी कवितेत दिसायला लागली होती. अनुभव सिद्ध शहाणपणाचा, जगण्यातून उमजलेल्या तत्वज्ञानाचा असा हात धरणारी बहिणाबाईंची लोकपरंपरेतली कविता आठवा. ती प्रसिद्ध झाली उशिरा, पण ती लिहिली गेली ही शतकाच्या पूर्वार्धातच लिहिली गेली. आणि बाई म्हणून अनुभवाला येणाऱ्या सुखदुःखमय जीवनाचा आंतरपट उलगडणारी इंदिराबाईंची भावकविता. या दोन्ही कविता शतकाच्या मध्यात एकाच वेळेला एकाच टप्प्यावरती रसिकांच्या समोर प्रसिद्ध होऊन आली. पण स्त्री लिखित कविता ही पुढे गेली ती इंदिराबाईंच्या वाटेने. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून किंवा गृहिणी म्हणून, बाई म्हणून स्त्रीला शतकानुशतक एकच आपण म्हणजे सगळ्या जगानेच, जगभरामध्येच या चौकटीचा विचार बायका पुन्हा करायला लागल्या, गेल्या शतकाच्या अखेरीला करायला लागल्या आणि चौकटी बाहेर पडायचे रस्तेही शोधायला लागल्या. माणूस म्हणून जगण्याचा ध्यास त्यांना लागला. 1975च्या आसपास स्त्रीवाद उदयाला आला आणि स्त्री विषयक चळवळींनी जोर धरला. जगभरात जोर पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात झाली. त्याचं हत्यारही कविता झाली आणि तिचं तोपर्यंत गृहीत असलेलं कुटुंबातलं आणि समाजातलं अस्तित्व, पुरुषांच्या आयुष्यातलं अस्तित्व, तिचं स्थान हे बदलण्याची सुरुवातही याच काळामध्ये झाली. त्याची प्रतिबिंब, त्या सगळ्याची प्रतिबिंब, त्या परिवर्तनाची प्रतिबिंब ही मराठी कवितेमध्ये, मराठी कवयित्रींच्या कवितेत विशेषतः खूप तीव्रतेने अशी उमटलेली आहे. सांकेतिक ते संपूर्णपणाने असांकेतिक, म्हणजे पद्मा संजीवनी ते रजनी परुळेकर नीरजापर्यंत असा एक सरळ आलेख काढला तर आपल्याला दिसतं की पूर्वीची सांकेतिक प्रतिमा जी शरीरनिष्ठ स्त्रीच्या बाबतीतली आणि काहीशी गोड गुलाबी अशा प्रकारची त्या किंवा त्यागमूर्ती अशी जी होती ती दूर फेकणं आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्वतःचं स्थान, स्वतःची भूमिका आणि स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधणं अशा एका धडपडीत आजपर्यंतची गेल्या 5-10 वर्षांपर्यंतची कविता आपल्याला दिसते स्त्रियांची. त्या पलीकडचं अनुभवाचं जग हे आता स्त्रियांच्या कवितेत उमटायला लागलेलं आहे. मात्र असं लक्षात येईल की ह्या 30-40 वर्षांमधल्या 50 वर्षांमधल्या स्त्रियांच्या कवितेमध्ये मर्यादित अनुभव वर्तुळामध्ये त्या इतक्या खोल आणि इतक्या तलस्पर्शी जाणीवेने उतरलेल्या आहेत की तशाच आतपुळेची कविता पुरुष कवींनी क्वचितच लिहिलेली असेल. नीरजा प्रज्ञानंतरही अगदी सुचिता कल्लाळ, योगिनी राऊळ किंवा अनुजा जोशी पर्यंतच्या कविता बघितल्या तर याची साक्ष आपल्याला पडते. गेल्या 30-40 वर्षांमध्ये मराठी कवितेत जे खूप मोठे बदल घडले ते अगदी मूलभूत स्वरूपाचे बदल आहेत हे मात्र सांगितलं पाहिजे. मुख्यतः तोपर्यंत कविता ही शिक्षितांची आणि अभिजन वर्गाची मिरास होती. समकालीन वास्तवाची तिच्यामध्ये जी प्रतिबिंब पडलेली होती ती अगदी धूसर होती. शिवाय कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये स्वातंत्र्याच्या आकांक्षेशी अचूक सूर जुळवणारी कविता होती ती. एक नाट्यात्मक असं रूप तिचं होतं. तो जरी अचूक सूर काळाशी जुळवलेला असला तरी पुढे स्वातंत्र्यानंतर जे बदलतं सामाजिक आणि राजकीय वास्तव होतं ते कवितेमध्ये फार स्पष्टपणाने आणि फार तीव्रपणाने उतरलेलं नव्हतं. जीवनाचे अनेक पैलू, अनेक अंग तोपर्यंत कवितेला अस्पर्शितच राहिलेली होती. ती या 20व्या शतकाच्या अखेरीला अतिशय उत्कटपणाने, कमालीच्या संवेदनशीलतेने आणि कवितेच्या सर्व सामर्थ्यांचा शोध घेत प्रकट झाली. जनलोकांची झाली कविता, ती शोषितांची झाली, ती वंचितांची झाली, शेतकऱ्यांची झाली, गिरणगावाची झाली. दया पवार, यशवंत मनोहर, महानोर, नारायण सुर्वे
स्त्रीमुक्तीच्या जाणीवांचा जागर झाला, तसा दलित आणि ग्रामीण कवितेचाही झाला. बाबासाहेबांच्या ऋण वागवत तळागाळातून नवे बुलंद आवाज उठले, आक्रोश उठले. विद्रोहाच्या घोषणांनी कवितेचं आभाळ भरवून गेलं असं आपल्याला दिसेल. केवळ मराठी वाङ्मय परंपरेत नाही, तर भारतीय वाङ्मय परंपरेतही वेदनांनी आणि विद्रोही जाणीवांनी भरलेला कवितेचा मराठी आवाज प्रथमच उमटला असं वाटतं. हे घडत असताना दुसरीकडे भाषेतलं निर्जीव ते उपसून काढत, संकेतांचे बाण फोडत कवितेला मुक्त श्वास मिळवून देण्याची धडपड करणारे कितीतरी नवे उमदे कवी त्या काळात पुढे आले. 1960 ते 1990 त्यांनी निरनिराळ्या चळवळी उभारल्या. उदाहरणार्थ लघु अनियतकालिकांची चळवळ, कविता विषयक वेगवेगळे उपक्रम केले, नवनवे प्रयोग केले कवितेमध्ये. मला आठवण होतं युरोपच्या कला जगताची. एका विशिष्ट कालखंडात सक्रिय झालेल्या प्रतिभावंत चित्रकारांची एक फळीच्या फळी जशी आपल्याला दिसते, नवे प्रयोग करणाऱ्या कवितांची चित्रकारांची फळी, तशी या नव्या जाणीवांनी लिहित्या झालेल्या कवींची एक फळीच्या फळीच आपल्या कवितेच्या प्रांतामध्ये लिहिती झालेली आपल्याला दिसते. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, सतीश काळसेकर, तुलसी परब, मनोहर ओक, वसंत गुर्जर, कितीतरी कवी. या धारेत प्रत्यक्ष नसलेल्या पण या कवींना जवळच्या असलेल्या शरश्चंद्र मुक्तिबोध आणि पु. शिरेगे या दोन्ही कवींनाही विसरून चालणार नाही. पु. शिरेगे यांच्या कवितेत शाक्त कविता म्हणते मी तिला. त्या कवितेतली सूक्ष्मता आणि भाषेचं अतिशय सूक्ष्म असं सामर्थ्य उलगडणारी, अर्थाचे सघन पदर उलगडणारी अशी जी जाणीव आहे, ती तशी सर्वजन सुलभ होणारी नव्हेच. पुष्कळ पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन असं म्हणणारी, आणि त्यांचा शब्द वापरायचा झाला त्यांच्या कवितेसाठी तर पुष्क कळावंती अशी त्यांची कविता. आणि दुसरीकडे मुक्तिबोधांची सत्याच्या जातीला दुःख असे मिळणारच, दुःखातून करुणेचे मर्म सहज कळणारच असं म्हणणारी कविता. हिंदीत गजानन माधव मुक्तिबोधांनी स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. तसं ते तितक्या प्रभावशालीपणाने मराठीमध्ये मुक्तिबोधांचं निर्माण झालं नाही, शरश्चंद्रांचं. पण अशा प्रखर वैचारिक कवितेचं दर्शन मराठी कवितेमध्ये दुर्लभच आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपली अभिरुची तशा कवितेला पुरेशी सन्मुख झाली नाही, हीही वस्तुस्थिती. कदाचित त्या काळामध्ये ज्या कवितेशी मराठी अभिरुची बांधली गेली ती वेगळीच कविता होती. ग्रेस, सुरेश भट, आरती प्रभू, अनिल, विंदा पाडगावकर यांनी गाजवलेला तो काळ. ग्रेसनं जुन्या मात्रावृत्तांचं पुनरुज्जीवन करत कवितेची मंत्रविद्ध करणारी शक्ती काय असते याचा अनुभव आपल्याला दिला. एखाद्या बेटासारखी होती त्यांची कविता, स्वप्न संभ्रमाची कविता, आत्ममग्न भावमग्न. मी मज हरपून बसले ग, किंवा मनातल्या मनात मी तुझा वसंत पाहतो, किंवा मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, यासारखे मृदू सुंदर जाणीवा एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला एल्गार सारखे आवेशयुक्त ललकार एका बाजूला. सुरेश भटांनी उर्दू गझलचं इतकं प्रभावी अवतरण मराठीमध्ये घडवलं की गझलकार कवींचा एक संप्रदायच निर्माण झाला. अनिलांनी मुक्तछंद तर मराठीमध्ये रुळवलाच, पण दशपदी सारखे नवे रचना प्रकारही त्यांनी मराठीमध्ये आणले. विंदांची कविता ही नव्या जगाला सन्मुख झालेली कविता, अतिशय कणखर अशी कविता. मिसिसिपी मध्ये मिसळू दे गंगा, राईंमध्ये नंगा करो स्नान असं म्हणत ती आली, आणि रक्ता रक्तातील कोसळत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र असं तिने जाहीर केलं. हे वैश्विकतेचं भान विंदांच्या कवितेतलं अतिशय प्रखर असं आहे. त्यांनी आतताई अभंग लिहिले, निरूपिका लिहिल्या, मुलांसाठी उत्तम कविता लिहिल्या, आणि अर्थसघन अशा प्रेमकविताही लिहिल्या. पाडगावकरांनीही कवितेचे वेगवेगळे घाट हाताळले. त्यांनी उदास बोध लिहिला, पात्रटिका लिहिल्या, सलाम सारख्या व्यंग कवितांचा संग्रह दिला, बोलगाणी लिहिली. पण पाडगावकरांची रसिक रंजनी भावकविता हे त्यांचं खरं बलस्थान होतं.
ते मूळचे तांबे बोरकरांच्या संप्रदायात. त्यांनी बोरकरांसारखी अंतःसंगीताने भारलेली रसधुंद कविता नाही लिहिली ना त्यांच्यासारखा ऐंद्रिय संवेदनांचा उत्सव केला. पण कविता हे सर्वस्व मानून त्यांनी कवितेची उपासना केली. आणि महत्वाचं म्हणजे मीरा आणि सूरदास यांचे अनुवाद त्यांनी मराठीत आणले. या निमित्ताने मराठीतल्या आणखी 2 काव्यधारांचा उल्लेख केला पाहिजे. एक विनोदी कवितांची आणि विडंबन गीतांची काव्यधारा, जी गोविंदाग्रजांपासून आचार्य अत्रे किंवा जयकृष्ण केशव उपाध्यांच्या पर्यंतच्या कवींनी समृद्ध केलेली धारा आहे. म्हणजे इतर काव्य फुलांसारखा सुगंध नसलेली अत्र्यांची झेंडूची फुलं ही एकेकाळी कमालीची लोकप्रिय झाली. आणि विसरशील खास मला दृष्टी आड होता यासारखे अतिशय सुंदर गीत लिहिणारे, भावगीत लिहिणारे असे कवी, त्यांची जयकृष्ण केशव उपाध्ये यांची चालचलाऊ भगवद्गीताही लोकप्रिय झाली. पण एकूणच आपल्याला असं दिसून येईल की मराठी रसिकतेची प्रकृती ही विनोदाकडे किंवा हास्य कवितांकडे फारशी वळणारी नाही. ती अधिक वळली आहे ती दुसऱ्या धारेकडे, मराठी भावगीतांच्या धारेकडे. खरं तर त्याविषयी अधिक बोलण्याचं कारण नाही, स्वतंत्रपणाने तुम्ही त्याविषयी ऐकलेलं आहे. पण जाता जाता उल्लेख करते की गदिमा आणि शांताबाई शेळके यांच्यासारख्या उत्तम गीतकारांनी रसिकांच्या श्रवणाचं भान मंत्रून टाकलं. इतरही अनेक गीतकार पाठोपाठ आले. त्यांचा एक धागा पार मागे जाऊन तांब्यांच्या गेय कवितेशी जोडलेला आहे आणि दुसरीकडे मराठी लोकपरंपरेशीही जोडलेला आहे. केवळ मराठीच नाही तर संस्कृताचं वैभव सुद्धा या गीतांसाठी, भावगीतांसाठी स्वतः या कवींनीच खुलं करून घेतलेलं आहे. स्तोत्र आहेत, आरत्या आहेत, पद आहेत, सुभाषित आहेत, श्लोक आहेत, हे सगळं एकीकडे. आणि दुसरीकडे लावण्या आहेत, पोवाडे आहेत, स्त्रीगीत आहेत, इतर लोकगीत आहेत, ही दुसरीकडे. शिवाय कीर्तनाख्यानं आणि नाट्यगीतही आपण विसरून चालणार नाही. मराठी गीत परंपरेने नाट्य चित्रपटांसारख्या इतर कलांनाही खूप समृद्ध केले. खरं तर सगळ्याच कलांचे परस्पर संबंध, कधी दृश्य कधी अदृश्य, पण आंतरसंबंध असतात. याचं भान मराठी कवितेला याच काळात आलं. 20व्या शतकाचा उत्तरार्ध हा या दृष्टीने अतिशय प्रयोगशील असा काळ म्हटला पाहिजे. या काळात पु ल सुनीताबाईंनी अतिशय प्रभावी असे कविता वाचनाचे अभिनव प्रयोग केले, अभिवाचनाचे. पुढे अगदी आजपर्यंत तशा प्रयोगांची एक कसदार परंपरा सुरू राहिली. कवितेतलं नाट्य जागवण्याचे, नाट्य शोधण्याचे आणि तिचं नाट्यात्मक पुनर्नवीकरण म्हणूया करण्याचे असेही प्रयोग सत्यदेव दुब्यांपासून प्रवीण भोळ्यांपर्यंत अनेकांनी करून पाहिलेले आहेत. तरुण मुलं अनेक माझ्या डोळ्यासमोर त्यासाठी येतात. रोहिणी भाटे किंवा शमाताई भाटे यांच्यासारख्या इतरही अनेकांनी नृत्यातून कवितेची अभिव्यक्ती करण्यासाठी शोधक प्रयत्न केलेले आहेत. अक्षरलेखनातून कवितेचा भावार्थ उलगडण्यासाठी रखरू जोशींपासून बी.जी. लिमयांच्या पर्यंत असे अनेक कवी आपल्याला दिसतात. खरं तर सगळ्या सर्जनशील माध्यमातून, कलांच्या माध्यमातून कवितेने प्रतिभावंतांचा हात धरलाय असं आपल्या लक्षात येतं. या काळाने तसं आल्हादक दृश्य वारंवार पाहिलेलं आहे. हे आपलं भाग्य आहे. जोडीला कविताविषयक उत्तम समीक्षा विचार या सुरुवातीच्या म्हणजे शतकाच्या शेवटी म्हणूया, गेल्या 50 वर्षांच्या सुरुवातीला असा आलेला होता. मतभेदांना भरपूर वाव देत पण कवी आणि कविता यांच्याविषयीची मर्मज्ञ दखल घेणारं गंभीर समीक्षात्मक लेखन वाङ्मयीन नियतकालिकांमधून आणि स्वतंत्र पुस्तकांमधून राग जाधव, सुधीर रसाळ अनेक नावं माझ्यासमोर मातब्बर येत आहेत यांनी केलेलं आहे. कवींनी कधी स्वतःच्या प्रतिभेला रसिकांच्या समोर आणण्यासाठी आणि कधी आपली कवितेविषयक भूमिका, धारणा ही पुढे नेण्यासाठी वेगवेगळी व्यासपीठही निर्माण केलेली आहेत. कविता रतीसारख्या नियतकालिकांनी दीर्घकाळ मराठी कवी आणि कविता यांची अतिशय सजग पाठराखण केली. लहान मोठ्या गावांमधून होणारे कविताविषयक उपक्रम, कवितेचे उत्सव, कवितेविषयीची छोटी मोठी नियतकालिकं, कवितेचा
वेगवेगळ्या संपर्क माध्यमांच्या मधून झालेला प्रवेश आणि तिचा झालेला प्रसार 20व्या शतकाच्या उत्तरार्धातून 21व्या शतकाच्या 2 दशकांपर्यंतच्या काळाचं हे अतिशय आश्वासक असं चित्र आहे. ते बारकाईने पाहताना 2 गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे कवितेचा पैस हा फक्त मराठी पुरताच राहिलेला नाही. विशेषतः 90 नंतरच्या किंवा 21व्या शतकातल्याच म्हणूया कवितेला जे भान आलंय, वैश्विक असं भान आलेलं आहे, त्याचा उल्लेख मला इथे करायचा. अनेक कवींच्या कविता इथे माझ्या समोर येत आहेत, ज्यांची नावं आणि कविता यांचा उल्लेख करणं अवघड आहे. पण आपल्याला असं लक्षात येईल की या कवींना आपण काय लिहितो आहोत याचं भान आहे, समकाळाचं उत्तम भान आहे. इतर भारतीय भाषांमधले कवी काय लिहित आहेत, जगभरातले कवी कवितेला कसे भिडतायत याचं एक तीव्र भान या तरुण कवींना आहे. आणि कवितेच्या गंभीर आणि मर्मज्ञ वाचकांना सुद्धा ते येत चाललेलं आहे असंही आपल्याला या काळात दिसतं. अनुवादांच्या मधून तर कविता आता जगभर संचार करते आणि विश्वास एक नवीन भान त्याच्यामधून जागवलं जात आहे. नावं घेता येणार नाही तितके नवकवी आणि कवयित्री या काळामध्ये भरभरून लिहित आहेत असं मी म्हटलं. जातीयता, वर्गभेद, विविध पातळ्यांवर अनुभवाला येणारा भ्रष्टाचार, शोषण, बेमुरवत राजकारण, पाठ फिरवून चाललेला निसर्ग किंवा आयुष्यामध्येच एकूण माणसाच्या आयुष्यामध्येच निर्माण होत चाललेली आणि रुंदावत चाललेली ओसाडी, बाजारपेठेच्या तीव्र दाबाखाली चिरडून चाललेलं माणूसपण आणि त्यातच जमिनीतली आणि जगण्यातली ओल टिकवून धरण्यासाठी माणसाचं जे धडपडणं चाललेलं आहे, स्वप्नांना घट्ट धरू पाहणं चाललेलं आहे, ते संवेदनशीलपण, मन, असं एक चित्र 21व्या शतकातल्या कवितेने आपल्या समोर उभं केलं. एकूणच हा काळ कवितेतली विविधता, मुक्तता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकता या सगळ्याच दृष्टीने समृद्ध असा काळ म्हटला पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले मराठीतले 3 मान्यवर म्हणजे कुसुमाग्रज, विंता आणि नेमाडे हे तिघही उत्तम कवी आहेत याचा अभिमान बाळगण्याचा हा काळ आहे. आणि साहित्य अकादमी सारख्या व्यासपीठाने युवा पुरस्कार जे राष्ट्रीय पातळीवरचे निर्माण केलेले आहेत ते पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या मध्ये तरुणांची संख्या आणि कवींची संख्या, तरुण कवींची संख्या ही अधिक आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या काळाने पुढे नेलेली 21व्या शतकात नेलेली कविता ही अति संवेदनशील आणि तीव्र असं समाजभान असणारी कविता आहे. हे खरं आहे की 21वं शतक हे जगभरातल्या माणसांच्यासाठी अतिशय अवघड आणि आव्हानांचं शतक आहे. आत्ताचा काळ हा तर फारच विपरीत असा काळ आहे. तंत्रज्ञानाच्या उद्धट अहंकाराचे म्हणते आणि आक्रमक आढ्यतेचे परिणाम सृष्टी माणसाला नाना प्रकारे भोगायला लावते आहे. जगभरातले आपण सगळेजण करोनाची आणि करोनाच्या निमित्तानं काय म्हणूया वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांची भीती आज फार मोठ्या प्रमाणावर अनुभवतो आहोत. अशा वेळी या सगळ्या विपरीत काळामधून जाताना माणसाची संवेदनशीलता बोथट होऊ न देणं, बधीर होऊ न देणं ही जबाबदारी लिहिणाऱ्या सर्वच माणसांची, खरं तर सर्वच सर्जनशील कलावंतांची आणि समजूतदार जाणत्या अशा माणसांची, कवींची आहे असं मला वाटतं. सगळ्याच सृजनशील माणसांची. कारण भय आहेच, पण भयावर मात करण्याची चित्तही आहे जी जागवली पाहिजे, आशाही आहे जी तेवती ठेवली पाहिजे. शिवाय माणुसकी आहे आपल्याजवळ, प्रेम आहे आणि नव्या मुलांच्यासाठी, नव्या पिढ्यांच्यासाठी जग निरामय करण्याची स्वप्नही आपल्याजवळ आहेत, ती ताजी ठेवली पाहिजे, ती सुटता कामा नये. हे सगळं लक्षात घेऊन वाङ्मयानं, कवितेने म्हणूया, पुन्हा एकदा दिशादर्शक होण्याची गरज आहे. म्हणजे असं की एकेकाळी कवीर मनीषी असं म्हटलेलं होतं.
कवी हा मनीषी आहे. तो ऋषींसारखा मार्गदर्शन करू शकतो, देऊ शकतो नवीन काही जगाला, समाजाला, असा विश्वास होता माणसांचा. तसा शब्दांवरचा विश्वास पुन्हा एकदा जागवणारी कविता ही समोर आली पाहिजे. फक्त हे लक्षात ठेवायला हवं की कविता हे माध्यम फार सशक्त आहे आणि ते एखाद्या रसायनासारखं आहे. काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे, संवेदनशीलतेने हाताळलं पाहिजे. हातात आलेल्या नव्या संपर्क माध्यमांच्यामुळे नव्या प्रतिभेला ओळख मिळाली, व्यासपीठ मिळालंय खरं आहे, पण कणसांच्या ऐवजी धाटच नुसती शेतात उभी राहता कामा नये, याच्याकडे लक्ष पुरवलं पाहिजे, रसिकांनीही पुरवलं पाहिजे. कारण कविता ही सामान्य गोष्ट नाही हो, केवळ हौस किंवा केवळ विरंगुळ्याच्या पलीकडची गोष्ट आहे, जोखमीची गोष्ट आहे असं म्हणते मी. नव्या सक्षम प्रतिभेच्या लिहित्या पिढीने हे ध्यानात ठेवलंच पाहिजे. आपल्या काव्य परंपरेकडे का पाहायचं, आपण कशासाठी पाहायचं? ते जसं आपल्या भाषेच्या क्षमतांची ओळख होण्यासाठी. कविता हे माध्यम काय आहे आणि कसं, किती परींनी कवींनी वापरलेलं आहे हे लक्षात घेण्यासाठी. आपला वाङ्मयीन वारसा किती समृद्ध आहे हे जाणून घेण्यासाठी. पण त्याचबरोबर आपल्याला, आपल्या जीवनाला, आपल्या काळाला समजून घेताना, आपल्या भोवतालच्या वास्तवाला भिडताना माणूसपणाचा विस्तार आणि जीवनाचाही विस्तार शब्दमाध्यमातून व्यक्त करण्याची धडपड ही यशस्वी करण्यासाठी. 1,500-2,000 वर्षांचा काळ बोललाय मराठी कवितेतून. त्यांनी समजावलेला जीवनाचा अर्थ वाचक म्हणून, रसिक म्हणून आपली शहाणी वाढवणारा पण आहे. संत काव्यापासूनचा मराठीचा प्रवाह हा तर निरंतर वाहतच चाललेला प्रवाह आहे. कवी आले आणि गेले, नवेही कितीक येतील आणि जातील. आपल्याला या प्रवाहात एक दिवा सोडता आला हे कवींचं भाग्य. आणि त्या हेलावत निघालेल्या दिव्यांनी आपल्या मनाचे घाट क्षणभर का होईना उजळून गेले हे रसिकांचं भाग्य. रॉय केणीकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्या कवितांच्या ओळी सांगते आणि थांबणार आहे. त्यांनी असं म्हटलंय, पाऊले उमटली आभाळावर येथे, संपले असे जे संपायाचे होते. कुणी लिहिलं उद्या जे लिहिले नाही कोणी, कुणी लिहिलं उद्या जे लिहिले नाही कोणी, जे लिहिल ती होतील उद्याची गाणी. या उद्याच्या गाण्यांनी मराठी वाङ्मय परंपरेचं, काव्य परंपरेचं आणि आपल्या रसिकांचंही भाग्य उजळून जावं अशा अपेक्षेसह थांबते. धन्यवाद. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा व्याख्यानमाला, टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. कविता ही सामान्य गोष्ट नाही असं अरुणाताई म्हणाल्या. कवितेचं असामान्यत्व अरुणाताईंसारख्या कोणाच्या तरी कडून आपण ऐकणं, एका दिग्गज व्यक्तीकडून आपण ऐकणं, यासारखा मला वाटतं या व्याख्यानमालेचा समारोप सुद्धा इतका सुंदर होऊ शकला नसता. प्रश्नोत्तरांकडे वळते आणि अर्थातच पहिला प्रश्न चितळे डेअरीचे गिरीश चितळे विचारणार आहेत. गिरीश सर. नमस्कार अरुणाताई. 1500 वर्षाचा मराठीचा इतिहास, कविता कशा त्या उलगडत गेल्या याने तुम्ही अतिशय उत्कृष्ट सांगितलं की इतिहासाचा असाही एक दृष्टिकोन असू शकतो. हे खरं लोकसत्तालाही धन्यवाद दिले आलं बघायला ऐकायला. त्या अनुषंगाने माझा एक प्रश्न असा आहे की संगीताला जसा एखादा कान असलेला श्रोता लागतो, तसंच कविता अनुभवायची असेल तर असाच काही वाचक किंवा श्रोता किंवा दर्दी तयार व्हायचा असेल तर या नवश्रोत्यांनी कविता कशी अनुभवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठून सुरुवात करायला पाहिजे? गिरीश, एक तर प्रश्न फार छान आहे, धन्यवाद. सुरुवात कुठूनही करा हो. म्हणजे असं वाटतं की कवितेच्या आधी प्रेमात पडावं लागतं आणि त्यामुळे प्रेमात पडलेल्या माणसाला ज्या प्रकारे त्या उमाळ्याने भिडता येतं ना अनुभवाला,
तसं त्या कवितेच्याकडे पाहायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या, आपल्याला भावलेल्या कुठल्याही कवितेपासून आपण जर ही सुरुवात केली की आपल्याला का आवडली ही कविता, असे साधे प्रश्न आपण विचारावेत स्वतःला. की एखादी कविता आपल्याला आवडली, एखादं भावगीत आवडलं असं आपण म्हणतो, तर आपल्याला ते का आवडलं? त्यातले शब्द आवडले, त्याची रचना आवडली, त्याचं संगीत आवडलं, कशामुळे आपल्याला ती कविता आवडली? मग संगीत म्हणताना खरं म्हणजे मला आणखी एक जाता जाता सुचवावं असं वाटतं रसिकांना, की काही कविता या अंतःसंगीत घेऊनच आलेल्या असतात. उत्तम संगीतकार असतो तो त्या संगीताला बाहेर काढतो आणि त्याला आपण म्हणतो की काय सुंदर चाल दिलेली आहे. तेव्हा दोन प्रतिभांचं एकत्रीकरण असतंच तिथे. पण मला असं वाटतं की आपल्याला आवडणाऱ्या कवितेपासून आपण सुरुवात करावी आणि आकलनाच्या या सगळ्या पायऱ्या हळूहळू आपल्याला समजून येतील की आपल्याला ही कविता का भावते आहे, तिच्यातल्या शब्दांची निवड कवी कशी करतो, तिच्यामधली रूपक किंवा प्रतिमा कशा वापरतो, त्याच्यामधून आपल्याला अधिक खोल अर्थाकडे कसा घेऊन जातो, हे लक्षात आलं तर मग आपल्याला त्या कविता समजून घेणं अधिक जास्त निरनिराळ्या प्रकारच्या कविता. आणि आणखी पण एक सांगावंसं वाटतं की खरं म्हणजे कवितेमध्ये अमुक एक प्रकार चांगला असं नसतं, अमुक एक कवी श्रेष्ठ असं नाही. तुम्ही संबंध काव्य परंपरा पाहिली तर लक्षात येईल की असंही नाही. आणि खरं सांगायचं तर कवितेत नवं आणि जुनं असं पण काही नसतं. कारण 700 वर्षांपूर्वीचा ज्ञानेश्वर ते ते जितकी नवी कविता आपल्या समोर ठेवतात तितकी, किंवा तुकाराम त्यांच्या कवितेतला आजही आपल्याला जे भावतात, तर ते नवे पण जे आहे ते कदाचित तुम्हाला, किंवा सोयराबाई सुद्धा एखादी अवघा रंग एक झाला म्हणते तेव्हा ती आजची नवी कवितेच्या भाषेतच बोलत असते असं आपण म्हणूया. तर हे एका बाजूला त्या वर्षांचं गणित गळून पडतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या काळात लिहिणारे सुद्धा अतिशय सांकेतिक आणि कृत्रिम लिहित असतात आणि शिळीच कविता लिहित असतात असं आपण म्हणू. तेव्हा तेही लक्षात घेत घेत आपण ही काव्य परंपरा यासाठी डोळ्यासमोर ठेवायची की मग याच्यामध्ये आपल्याला हे सगळं लक्षात येतं की आजही आपल्याला इतक्या मागे जाऊनही एखादी कविता नवी वाटू शकते आणि इतक्या पुढे येत असताना सुद्धा एखादी कविता ही बाजूला ठेवावीशी वाटते. हेही एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल. आणि इतक्या टप्प्यांमध्ये काय गळत गेलं आणि ते का गळत गेलं, तेव्हा आपला काळ काय आहे आणि त्या वर्तमानाशी नातं सांगणारं टिकतं आणि बाकीचं सगळं जातं, हेही आहे. म्हणजे भूतकाळ सगळाच उत्तम असतो असंही नाही. मराठी कवितेने काय मागे टाकलं हे पण या निमित्ताने आपल्याला कळतं. खरंय खरंय. थँक्यू. आणि मला वाटतं गिरीश सर, तुम्ही म्हणालात सुरुवात कुठून करावी, तर ज्यांची सुरुवात अजून झाली नसेल आणि त्यांच्या ऐकण्यात जर आजचं व्याख्यान आलं तर त्यांनाही नव्याने कवितांची गोडी निर्माण व्हायला सुरुवात होईल. हे व्याख्यान सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही. शेखर पाटील यांचा प्रश्न आहे अरुणाताई. त्यांनी असं विचारलंय, 20व्या शतकात ज्या प्रकारे कवितेला भरभरून प्रतिसाद मिळाला त्या तुलनेत 21व्या शतकात तो मिळताना दिसत नाही, याची काय कारणं असू शकतात? एकतर मला स्वतःला असं वाटतं की 20व्या शतकामध्ये फार मोठी परिवर्तनं ही झाली आणि त्या त्या कवितेला प्रतिसाद मिळत गेला असं आता आज आपण म्हणतो. पण मर्ढेकरांच्या कवितेला प्रतिसाद मिळणं अवघड गेलं. नवी कविता समजून घेणं, अरुण कोलटकर किंवा दिलीप चित्रे यांची कविता समजून घेणं हे इतकं सोपं राहिलं नाही. तेव्हा कविता ही पूर्वी इतकी सरळ साधी बाळबोध गोष्ट राहिली नाही. तिने जीवनाचा अधिक मोठा भार उचलला आणि 21व्या शतकात आपणच पाहतो की आपल्यालाच आपलं जगणं पुरतं कळत नाहीये, त्याचं आकलन आपल्यालाच सर्व अंगाने होत नाहीये. अशा वेळेला कविता जे करू पाहते किंवा जे मांडू पाहते ते नवनवे प्रयोग आकलन करून घेणं हे रसिकांना अवघड जात आहे. आणि त्यामुळे हा पुष्कळ वेळा असं होतं की कविता चालते त्या वाटेवर त्याच्या बरोबरीने अभिरुचीला पावलं टाकता येतात असं नाही. तेव्हा प्रतिभावंताच्या वाटा या कदाचित 2 पावलं आपल्या पुढे असतील असं आपण म्हणूया. पण ती समजून घेण्याचा प्रयत्न मात्र रसिकांनी केला पाहिजे असं मी आवाहनही करीन. पुष्कर दीक्षित यांचा प्रश्न आहे, काही कला जसं की गाणं, संगीत, नृत्य या अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने शिकता येतात, तसं कविता करणं शिकता येईल का, की ती उत्स्फूर्त नैसर्गिक प्रतिभाच लाभू शकते एखाद्याला?
दोन्ही आहे पुष्कर. म्हणजे असं आहे की एका बाजूला ती प्रतिभा तर आहेच, प्रतिभेच्या शिवाय ती होणं कविता शक्यच नाहीये. त्या प्रतिभाशक्तीच्या विषयी स्वतः खुद्द कवींनी सुद्धा अनेकदा शोध घेतलाय आणि सगळंच सगळं श्रेय प्रतिभेलाच देऊन टाकलंय. किती उत्स्फूर्त आहे, नैसर्गिक आहे. आणि म्हणजे एखाद्या रेव्हरंड टिळकांच्या सारख्या कवींनी म्हटलंय की मी काही कविता करत नाही, एक देवदूती आहे आणि ती माझ्या हृदयाच्या तारांवर हात ठेवते. अस्पष्ट गोड गाणे गायीती, तेच मी पुढे करतो. मजला कवी का म्हणता, मृण्मय पात्रात देव रस भरतो. त्यामुळे त्यांनी ते देवाला देऊन टाकलं. कोणी जादूगारीण म्हटलं कवितेला आणि तिने फुंकर मारली आणि हा माळ भरून गेला असं म्हटलं. त्यामुळे काही जण ते सगळं श्रेय प्रतिभेला देतात. पण दुसऱ्या बाजूला हेही आहे की पॉल वॅलरनी म्हटलंय तसं की एक लाईन मला देव देतो, प्रतिभा देते आणि पुढच्या सगळ्या कवितेचा शोध मला घ्यावा लागतो. त्यावेळेला ती कारागिरी पण आहे आणि ती कला पण आहे, ती प्रतिभा पण आहे आणि तो अभ्यास पण आहे. हे दोन्ही एकत्र यावं लागतं आणि अभ्यासाची जाणीव हळूहळू गळून पडावी लागते आणि त्याच्यातून असा सोलीव असा अर्थाचा किंवा कवितेचा कोम निघावा लागतो. यासाठीची एक साधना सुद्धा, मी हा धर्मक्षेत्रातला शब्द वापरते पण त्या अर्थाने वापरत नाही. मी असं म्हणते की ती एक साधना पण आहे की ज्या वेळेला तुम्ही एक अंतर्लीन होऊन तुम्हाला जे बाहेरचं जग तुम्ही आत घेतलेल्या अनुभवाचं त्याचं चिंतन करता आणि ते शब्दात आणू पाहता, त्यावेळेला तो तुमचा सगळा अभ्यास त्याच्या पाठीमागे उभा असतो. दिसतं तुम्हाला एक ओळ सहज आलेली आहे, पण त्याच्या मागे कवीची तोपर्यंतची जी सगळी जी वाङ्मयीन समृद्धी आहे, जीवनाच्या अनुभवाची समृद्धी आहे, ते सगळं मागचं आयुष्य त्याच्या मागे येऊन उभं राहिलेलं असतं, एका कवितेच्या ओळीच्या मागे सुद्धा. त्यामुळे ती एक प्रकारे साधना पण आहे, अभ्यास पण आहे आणि प्रतिभा तर हवीच आहे. जय मालवणकर यांचा प्रश्न, तुम्ही पण तुमच्या आत्ताच्या व्याख्यानामध्ये बोललात समाज माध्यमांबद्दल, त्यांचा प्रश्नही त्या जवळ जाणार आहे. नवकवी, विशेषतः आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण तरुणी आपल्या जवळील जन्मजात काव्य निर्मिती करण्याचे कौशल्य वृद्धिंगत न करता सोशल मीडियाच्या आहारी जात लाईक, कमेंट्स, शेअर आणि टॅग करत वेळ वाया घालवतायत. त्यांना काय सूचना करायच्या? त्यांच्या काव्याचं समीक्षाकरण होणं गरजेचं आहे जेणेकरून ते अजून दर्जेदार होऊ शकेल, पण असं होताना दिसत नाही, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. हे खरं आहे, त्यांच्या निरीक्षणाला माझा पण पाठिंबा आहे की त्या प्रकारची काव्य समीक्षा ही कवीच्या मदतीला तिचा हात धरण्यासाठी आता नाही आहे अलीकडच्या काळात होत असताना. पण दुसऱ्या बाजूला हेही खरं आहे की अशा कवींना इशारे, हौशी कवींना, मी जे शेवटही म्हटलं की ती विरंगुळ्याची किंवा हौसेची गोष्ट नाही, तर ती एक साधना आहे, हे लक्षात न घेता लिहित राहणारे सोशल मीडियावर असे पुष्कळ जण आहेत, हे खरं आहे. आणि सोशल मीडियावर तात्कालिक मिळणारी दाद, जी पूर्वी सोशल मीडिया नव्हता त्यावेळेला अनेक जण असं म्हणायचे की नुसत्या टाळ्यांमध्ये आणि प्रत्यक्ष मैफलीमध्ये मिळणारी जी दाद आहे त्याच्यावर जाऊ नका, तिथे थांबलात तर संपलात, त्याच्या पलीकडे जा आणि मग पहा. तसं या कवींना कोणीतरी खरोखरच सांगण्याची गरज आहे. काही वेळेला खरं लक्षात येतं की एक प्रतिभेचा एक छान चमकारा त्याच्यामध्ये असतो, पण नुसती एखादी एक चमकदार कल्पना म्हणजे कविता नव्हे, नाही का? असं काहीतरी सुचलं की त्याला दाद देणारे अनेक जण सोशल मीडियावर भेटतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे जायचं असेल तर चांगल्या कवितेचं वाचन आणि धीर धरून आपल्या कवितेचं पुनर्लेखन, पुन्हा पुन्हा चिंतन, त्याचं परिष्करण, हे सगळं करायला हवं कवींनी. अरुणाताई, सचिन घागरे यांचा प्रश्न आहे आणि बऱ्याचदा बऱ्याच विषयांच्या निमित्तानं खरं तर ही चर्चा होत असते. त्यांनी कवितेच्या दृष्टीने विचारलंय. ते असं विचारतात की इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचं जे एक प्रमाण वाढतंय मुलांना, तर त्यामुळे कवितेची कुठेतरी काहीतरी अधोगतीच्या दिशेनं कविता हे माध्यम जाणार का? म्हणजे त्याच्यावर काही, त्याच्या लोकप्रियतेवरती, त्याच्या आकलनावरती परिणाम होईल का? जर नाही तर मग काय नवीन ट्रेंड्स दिसू शकतील, असं त्यांना विचारायचं. एकतर आता हा अंदाज येतच नाहीये की मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रेम करत वाचणारी माणसं किती टिकतायत. इंग्रजी माध्यम
हे प्रभावी आहे कारण ती जगाची ज्ञानभाषा झालेली आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे 26 अधिकृत भारतीय भाषा आहेत, तिथे परस्पर संपर्कासाठी सुद्धा इंग्रजीचाच वापर आपल्याकडे केला जातो आहे. अशा वेळेला सगळ्याच भाषांवर म्हणजे प्रादेशिक भाषांवरती हे संकट आहे की ते मराठीवरही आहे की त्या प्रकारची भाषा बोलणारे, लिहिणारे वाचक आणि लेखक हे कमी होतील का, अशी भीती सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. याच्यावरती कोणालाही असा काही एक ठोस उपाय, जसा एक निश्चित वॅक्सिन हे सापडलेलं नाही की जे घ्या आणि आपण कवितेकडे वळू. पण मला असं वाटतं की ज्यांना ही अस्वस्थता मनातून आहे आणि ज्यांना वाङ्मयाच्या विषयीचं प्रेम आहे, कवितेविषयीचं प्रेम आहे आणि ज्यांना मनापासून असं वाटतं की हे सगळं टिकावं, त्या माणसांनी कवितेकडे वळणं, त्या माणसांनी साहित्याकडे वळणं, त्या माणसांनी वाचन प्रेम आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणं, कविता प्रेम आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणं, हे जर चालू ठेवलं तर कदाचित याच्यातून काही मार्ग निघू शकतो असं वाटतं. मधुरा महाजन यांचा प्रश्न आहे. त्या असं विचारतात, कवितेकडे बघायला आधी डोळे निर्माण करा आणि मग कवितेकडे बघा असं अरुणाताई म्हणाल्या. त्याप्रमाणे हे डोळे तयार करण्यासाठी अगदी सामान्य माणसांनी सुरुवात कशी करावी म्हणजे कवितांची अमृतरूपी फळं आम्ही चाखू शकू? तुम्ही आत्ताच्या उत्तरामध्ये गिरीश चितळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला वाटतं मी ते दिलेलं आहे. त्यामुळे वाचन वारसा सोपवा पुढच्या पिढीकडे, आता अरुणाताई म्हणाल्या तसं. दयासागर बन्ने यांनी विचारलंय, कवितेची परंपरा खूप विस्ताराने सांगितलीत आपण, आजची कविता परंपरा शरण न होता अधिक मुक्त का होते आहे? आधुनिक प्रतिमा अतिरेकाने ती संस्कृती आणि आशय हरवते आहे का? या कवितांचं भविष्य काय? एकतर मला असं वाटतं की आपण समकालीन कवितेच्या भविष्याचा अंदाज नाही करू शकत. तुमच्या भोवती जे घडतंय आता तात्कालिक, त्याचं पुढे काय होणार याचा अंदाज तुम्ही आता असा भविष्य म्हणजे कुठल्याच वाङ्मयाच्या बाबतीत अशा प्रकारचा देणारे आपण कोणी नाही. ते काय ठरवतं, येणारा काय ठरवतो. पण मला असं वाटतं की ही जी कविता आहे ती संस्कृती हरवते आहे किंवा आशय हरवते असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की हा संबंध जो एक संघर्ष भोवती चाललेला आहे, त्या संघर्षात एक प्रकारचा कोलाहल आहे, केऑस आहे. आणि या कोलाहलातून, या गोंधळातून, या संभ्रमातून जे वर येईल ते टिकणार आहे. पण हा जो संभ्रम आणि कोलाहल आहे ना, हाही वाङ्मयामध्ये येणं आवश्यक आहे ना. म्हणजे हा काळच असा आहे की जो निश्चित उत्तर नसणारा काळ आहे. शांतता, स्थिरता, माणसाच्या जगण्याचे पाया त्याला नक्की माहिती असणं, हे सगळंच संपलेलं आहे. म्हणजे आपली मुळं उखडली जात आहेत, आपल्या पायाखालचे आधार सुटत आहेत, असं जगभरच्या संस्कृतींच्या बाबतीतलं चित्र आहे. अशा वेळेला तुम्ही कवितेकडून वेगळ्या अपेक्षा करणं हे जरा तिच्यावरती अतिरिक्त भार टाकण्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण जीवनाचं संपूर्णपणाने आकलन होण्यासाठी जो एक अवकाश शांततेचा आणि स्थिरतेचा लागतो, तोच माणसांच्याकडे नाही. म्हणजे यंत्रयुगाच्या प्रगतीबरोबर ती गती इतकी विलक्षण आहे, तिच्याबरोबर पाय जुळवत चालणं आणि भोवतालचं आकलन करून घेत त्या कवितेमध्ये किंवा वाङ्मयामध्ये उतरवणं, हेही लेखकांच्यासाठी खूप अवघड झालेलं आहे. अशा वेळेला आपण हे सगळं पाहत राहणं, साक्षी भावानी पाहत राहणं आणि समजून घेत राहणं, हेच आपल्या रसिकांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. प्राजक्त देशमुख यांनी विचारलंय, या काळात जेव्हा आजूबाजूला मरगळ आलेली आहे, नैराश्य आहे, कितीही नाही म्हटलं तरी याची सावली आपल्यावरती पडते आहे, अशा वेळी तुम्हाला मनाला उभारी देणारी एखादी कविता किंवा एखादा कवी कोण, आणि त्या अनुषंगाने तुमचीही एखादी कविता ऐकायला आवडेल? अरे बापरे, प्राजक्त माझ्या समोर माझी कविता नाही, पण मला असं वाटतं की कितीतरी कविता आठवतात अरे डोळे मिटले तर, किंवा तुम्ही स्वतःमध्ये उतरलात तर, की ज्या कविता आपल्याला असं वाटतं की हे पुढे घेऊन जाणारे आहेत, या आहेत म्हणून आपण आहोत.
असं वाटणाऱ्या मराठीने आपल्याला सुदैवाने कितीतरी सुंदर कविता दिलेल्या आहेत. म्हणजे अगदी आडबाजूचे म देशपांड्यांच्या सारखे कवी सुद्धा आपल्याला जेव्हा म्हणतात की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, तेव्हा मला असं वाटतं की अशा कविता दिल्यात ना. किती साधे कवी आहेत हे. आणि मराठीचं भाग्य हेच आहे की एका बाजूला अतिशय उंच अशा प्रकारचे कवी आपल्याला दिसतात की ज्यांच्या नावाने त्या काव्य परंपरेचा आलेख आपल्याला रेखता येतो, पण त्याच्या तळातून असणारे दुसऱ्या फळीतले, तिसऱ्या फळीतले असे पण कवी कवयित्री आपल्याला अशा दिसतात की ज्यांनी आपल्या अभिरुचीची नांगरट केलेली आहे, ज्यांनी आपलं मन त्या कवितेला सन्मुख ठेवलेलं आहे आणि ज्यांनी आपल्या सामान्य माणसांच्या मनातल्या आशा तक्त्या ठेवलेल्या आहेत. असे पुष्कळ कवी आपल्याला आहेत आपल्याकडे सुदैवाने. हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे खरं तर प्राजक्तकडूनही ज्या वेळेला तो अतिशय उत्तम लिहितो आहे नाटकं तेव्हा, किंवा निरनिराळे प्रयोग संत कवितेचे कवयित्रींच्या कवितांचे सुद्धा करतो आहे, तेव्हा आपल्याला असं दिसतं की हे सगळं करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये ज्या प्रकारची सृजनाची उर्मी असते ती मावळत नाहीये. याचं कारणच ते आहे की शेवटी तुम्हाला कितीही विपरीत काळ आलेला असला तरी याच्या पलीकडे आपण जाणार आहोत, जायचं आहे असं भान, असं बळ. आणि ते बळ टिकवणारं संस्कृतीतलं संचित, वाङ्मयातलं संचित, कवितेतलं संचित, भूतकाळाचं संचित हे आपल्याजवळ आहे. त्यामुळे मी आता किती कविता सांगू तुला सांगत नाही, कारण त्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र व्याख्यान करावं लागेल. पण मी आता सहज ममनची आठवण दिली, पण अशा पुष्कळ कविता आहेत. पण अरुणाताई, तुमची हरकत नसेल तर कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून मी आभार प्रदर्शनाचा विषय आधी संपवते आणि मग तुमच्याकडून खरंच आम्हाला एखादी कविता ऐकायला आवडेल, जर तुमची हरकत नसेल तर. अरे बापरे, माझी कविताच नाहीये माझ्यासमोर. म्हणजे प्राजक्तांनी म्हटल्याप्रमाणे या काळात एखादी जी तुम्हाला आठवते, आवडते आणि जी वाचताना ऐकताना दिलासा वाटेल अशी. माझ्याकडे खरंच माझ्यासमोर माझी कविता नाही. मला कुठे माहिती आता. तुम्हाला असंही विचारलंय एखादा आवडता कवी किंवा कविता, म्हणून मी म्हटलं की हो माझी नाही, मला आवडली असती, पण मी आता त्याचमुळे यांच्या कवितांनी केलं ना, केणीकरांच्या कवितेने शेवट केला. त्यामुळे आता तू आता समारोप करच. आपल्याकडे खरं तर प्रश्न खूप आहेत, पण आपल्याला वेळेची ही मर्यादा सांभाळायची आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाच्या समारोपाकडे येते. मागचे आठवडाभर म्हणजे आपण व्याख्यानमालेच्या निमित्तानं भेटतो आहोत आणि काही नावं आहेत की जे रोज छान प्रश्न विचारून आपल्या व्याख्यात्यांशी संवाद साधायला आम्हालाही मदत करतात. त्यामुळे सगळ्या रसिक प्रेक्षकांचे, वाचकांचे सुद्धा आभार. तुमच्या मोकळ्या सहभागामुळे ही व्याख्यानमाला फुलवणं आम्हालाही सोपं गेलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यक्रमाचे टायटल पार्टनर्स, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स बीजी चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, या सगळ्यांचे आभार. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय, त्यांच्या पाठबळाशिवाय असे कार्यक्रम घेणं सोपं नाही. आणि अरुणाताई, तुमचे मनःपूर्वक आभार, कारण व्याख्यानमालेचा इतका सुंदर समारोप होऊ शकला नसता. तुम्ही आवर्जून वेळ दिलात आणि आज आमच्याशी बोललात, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार. आणि जाता जाता एवढंच सांगते की ही सगळी व्याख्यानं YouTube वरती आहेत, त्यामुळे तुम्ही सगळेच पुनःप्रत्यायाचा आनंद घेऊ शकाल सगळ्या व्याख्यानांचा. आणि करोनाची साथ अजूनही आहे, प्राजक्तांनी म्हटल्याप्रमाणे मरकळ आणि निराशा अजूनही आहे बाहेरच्या वातावरणात, पण आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची गरज आहे. आपल्याला जपायची गरज आहे, आपल्या घरातल्या मंडळींना जपायची गरज आहे. त्यामुळे काळजी घ्या, सुखरूप राहा. नमस्कार.